नवी मुंबईत कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाला अखेर मंजुरी। तुर्भे येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारणी, आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश। नवी मुंबईत शनिवार दि. 7 फेब्रुवारी 2026 नवी मुंबईला खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी म्हणून उभे करण्याच्या दिशेने आणखी एक ऐतिहासिक पाऊल टाकले गेले असून तुर्भे येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा वेस्ट टू एनर्जी महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे। बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येत असून नवी मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे। नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणारा घरगुती व औद्योगिक घनकचऱ्याचा प्रश्न लक्षात घेता महानगरपालिकेचा स्वतःचा कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प असावा, या उद्देशाने आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दीर्घकाळ पाठपुरावा केला। त्याच अनुषंगाने त्यांनी दि. 25 जुलै 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवून तुर्भे येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्याची ठोस मागणी केली होती। या मागणीची दखल घेत दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाचे अवर मुख्य सचिव डॉ. रवींद्र भराटे यांना यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी डॉ. रवींद्र भराटे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना सविस्तर प्रस्ताव, स्वयंस्पष्ट अभिप्राय व आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याचे आदेश दिले। सदर प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत अखेर दि. 5 डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबई क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाटीसाठी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी PPP तत्वावर एकात्मिक प्रकल्प विकसित करण्यासाठी MSRB ग्रीनटेक LLP या संस्थेला लेटर ऑफ अवॉर्ड देण्यात आले। या प्रकल्पास प्रशासकीय मंजुरीही प्रदान करण्यात आली आहे। या निर्णयाची अधिकृत माहिती दि. 30 डिसेंबर 2025 रोजी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अवर मुख्य सचिव डॉ. रवींद्र भराटे यांना सादर केली। लवकरच हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होणार असल्याची माहिती आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रकल्पासाठी अंदाजे 1800 ते 2000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो नवी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच पर्यावरणपूरक स्मार्ट सिटी संकल्पनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी स्पष्ट केले। सदर पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या नवी मुंबईतील विविध सामाजिक क्षेत्रातील समाजसेवकांनी या प्रकल्पाबाबत आपले मार्गदर्शन केले। तसेच नवी मुंबईकरांच्या आरोग्याच्या हितासाठी पुढाकार घेऊन हा प्रकल्प मंजूर करून घेतल्याबद्दल समाजसेवकांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे अभिनंदन करत या प्रकल्पाचे स्वागत केले। यावेळी R.B. बर्वे, भरत गोलतकर, निखिल भंडारी, प्रवीणकुमार देशमुख, मधुकर कोळगे, विनायक तलाठी, श्रीकांत पत्की, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, विकास सोरटे, मंगेश चव्हाण, जयंत पाटील, मालती सोनी, संजय ओबरॉय, आरती राऊळ, किरण वर्मा, शीतल जगदाळे तसेच मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते। पाहत रहा समीर शेखसह P4 न्यूज। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।